अत्यंत महत्त्वपूर्ण ही ट्रेन आहे आणि जे अकोला खंडवा काम चालू आहे आणि हा अकोला जंक्शन भविष्यामध्ये अत्यंत महत्वाचा जंक्शन हा होणार आहे। सध्याही अकोला स्टेशनवर जे पॅसेंजर्स आहे यांची संख्या जवळपास दिवसाला 20 ते 25,000 असते। येत्या काळामध्ये गतिशक्ती टर्मिनलच्या माध्यमातून उद्योगालाही एक मोठी चालना भविष्यामध्ये मिळणार आहे। समृद्धी महामार्गाला जोडणारा हा ट्रॅक आहे आणि विशेष महत्व नॉर्थ साऊथ कनेक्टिव्हिटी असेल, ईस्ट ते वेस्ट कनेक्टिव्हिटी असेल, याकरिता अत्यंत महत्वाचा हा टर्मिनल आहे। सरकारने मागील काळामध्ये जवळपास 10 वर्षापासून रेल्वेचे दर वाढवले नाही आणि त्यामुळे भारतासाठी रेल्वेचा प्रवास हा अत्यंत महत्वाचा। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव यांनी रेल्वे हा आपल्या देशाच्या विकासाच्या प्रमुख ठिकाणी आहे आणि या दिशेनेच महाराष्ट्राला भारतातून रेल्वेचं सर्वाधिक बजेट हे देण्यात आलं आहे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये जवळपास 1.9 लाख करोड रुपये या महाराष्ट्राच्या रेल्वेच्या विकासासाठी सध्या देणे चालू आहे। येत्या काळामध्ये जे आपलं अकोला स्टेशन आहे आणि महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतातील सगळे जे स्टेशन यांचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास होणार आहे। अकोला स्टेशनसाठी जो सेंट्रल रेल्वेचा भाग आहे तिथेही नव्याने 52 कोटी रुपये हे स्टेशन डेव्हलपमेंट करिता मंजूर झाले। येत्या काळामध्ये जवळपास 100 ते 150 कोटी रुपये हे फक्त स्टेशन डेव्हलपमेंट करिता आपल्या अकोला जंक्शन करिता देण्यात येणार आहे। अकोला लोकसभेतील जे स्टेशन आहे मग त्यामध्ये प्रामुख्याने मूर्तिजापूरचं स्टेशन असेल, अकोटचं स्टेशन असेल, बाशी टाकळीचं स्टेशन असेल, आमच्या वाशिम जिल्ह्यातील जवळका रेल्वे हे स्टेशन असेल, इथे अमृत भारत अंतर्गत स्टेशनचंही नूतनीकरण आणि तिथे पॅसेंजर अम्युनिटीज असेल, एसी असेल, ह्या सगळ्या सुखसुविधा देण्यात आल्या आहेत आणि याच्याच आधारे अकोला जंक्शन याचाही विकास येत्या काळामध्ये होणार आहे।